मित्रांनो, आज 7 जुलै 2025 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून एक अतिशय महत्वाचा असा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे आता राज्यात वेगवेगळ्या सामाजिक महामंडळाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना या एकाच पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जाणार आहेत आणि याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, राज्यामध्ये वेगवेगळी सामाजिक महामंडळ आहेत। अमुक जातीसाठी हे महामंडळ, तमुक जातीसाठी ते महामंडळ, वेगवेगळ्या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी वेगवेगळे महामंडळ आहेत। याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या महामंडळाच्या माध्यमातून ऑनलाईन योजना राबवल्या जातात, तर बऱ्याच साऱ्या महामंडळाच्या माध्यमातून ऑफलाईन पद्धतीने योजना राबवल्या जातात। काही लाभार्थ्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या महामंडळावर देखील लाभ घेतले जातात। अशा प्रकारच्या लाभार्थ्यांना दुबार लाभ घेता येऊ नये किंवा वेगवेगळ्या महामंडळाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना ह्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचल्या जाव्यात किंवा कोणत्या लाभार्थ्याला त्याचे लाभ मिळत आहेत याच्यामध्ये पारदर्शकता आणावी, यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून हे एक महत्वाचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे। ज्याच्यामुळे आता राज्यामध्ये असलेली जी काही वेगवेगळी सामाजिक महामंडळ आहेत, या सर्व सामाजिक महामंडळाचं जे काही राबवल्या जाणाऱ्या योजना आहेत, या योजना इंटिग्रेटेड करून एकाच पोर्टलच्या माध्यमातून त्याचा लाभ दिला जाणार आहे। मित्रांनो, या पोर्टलच्या माध्यमातून ज्याप्रमाणे महाडीबीटीवरती वेगवेगळ्या प्रवर्गासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात किंवा महाडीबीटी फार्मरवरती वेगवेगळ्या शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना, वेगवेगळ्या प्रकारातील योजना राबवल्या जातात, त्याचप्रमाणे आता या इंटिग्रेटेड पोर्टलच्या माध्यमातून सेंट्रलाइज एकाच पोर्टलच्या माध्यमातून या ठिकाणी आता वेगवेगळ्या प्रवर्गातील वेगवेगळ्या जाती धर्मातील जे लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना राबवल्या जाणार आहेत। याच्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे। लवकरच याचा अभ्यास याचा अहवाल सादर केला जाईल आणि लवकरात लवकर महाआयटीच्या माध्यमातून याच्यासाठीचं पोर्टल विकसित करून लाभार्थ्यांना या एका सिंगल पोर्टलच्या माध्यमातून लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। मित्रांनो, हा महत्वाचा असा GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।